मी असं ऐकलेलं आहे की तो येणार आहे, परंतु त्याला मात्र मी मारल्याशिवाय राहणार नाही. त्याला असं वाटते का की तो श्रीरामाला मारेल आणि राज्याचा उपभोग घेईल. भगवंताने सांगितलं की म्हणे भरता स्तब्ध बस, जगतामध्ये भरतासारखा भाऊ कोणाला मिळणार नाही. लखन तुम्हारी शपथ पितुआरा, सुखी सुमंजो नाही भरत समाना. लखन तुम्हारी शपथ पितुआरा, लखन तुम्हारी शपथ पितुआरा, तुझे सुबंध नाही भरत समाना. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम. आणि आकाशवाणी झाली. ज्यावेळेला भरतांनी महाराज प्रतिज्ञा केली त्यावेळेला सर्व देव लोक थरथर कापायला लागले की लक्ष्मण काहीही करू शकतात. त्यावेळेला आकाशवाणी झाली की म्हणे हे लक्ष्मणजी, भरत तर भगवंताच्या दर्शनाकरता येत आहे, जे त्यागाची आणि प्रेमाची समर्पणाची मूर्ती आहे. लक्ष्मणजी महाराज त्यांना वाईट वाटलं आणि राम 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 करीत महाराज मागून कुटेच्या त्या दाराकडून आलेले आहेत. लक्ष्मण प्रभूने महाराज एकदम मागे फिरून पाहिलं आणि श्रीरामचंद्र प्रभूला सांगितलं की प्रभू उठा, आपला भरत आलेला आहे. आणि जसंही आपला भरत आलेला आहे हे ऐकलं महाराज, त्याच वेळेला भगवंत एवढ्या वेगाने गेले की तुलसीदासजी सांगतात की उठले आणि डायरेक्ट मात्र भरताजवळ मला दिसले. तेवढा भगवंताचा वेग असेल. एकदम साष्टांग दंडवत प्रणिपात भरत भगवंताच्या चरण कमलावर परत परत करायला लागला. भगवंताने उठून उभं केलं आणि एकदम महाराज आपल्या भावाला आलिंगन दिलं की भरत, अरे तू धन्य आहेस, भरत तुझं प्रेम धन्य आहेस, भरत तुझी भक्ती धन्य आहेस. आणि महाराज आपल्या कुटिया जवळ आणलेला आहे. आणि त्याच वेळेला आज भरताचा आनंद गगनात मावेनासा झाला. भरतजी सोचत होते, विचार करीत होते की भगवंता माझा स्वीकार करेल की नाही. मी तर अनंत जन्माचा पापी आहो, मी तर कैकेयीचा पुत्र आहो, परंतु भगवंताने सांगितलं की भरता तुझा स्वीकार नाही करेल तर मी कुणाचा स्वीकार करेल. तू तर धन्य आहेस. परत परत कोटी कोटी प्रणाम चाललेले आहेत. परत परत भगवंत ही रडत आहे आणि श्रीरामचंद्र प्रभू देखील महाराज रडत आहे. इकडे महाराज लक्ष्मण प्रभू आणि सीता माताला आपल्या सीता मातेलाही वंदन केलं. लक्ष्मण प्रभू धावले आणि एकदम भरतांच्या चरण कमलावर नतमस्तक झाले आणि महाराज एक माफी मागितली की माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल कलुषित भाव आला होता. लगेच इथे महाराज भरतांनी आपलं श्रीराम काय म्हटलेलं आहे, भरतजी जे आहे यांनी इथे शत्रुघ्नाला थांबविलं आणि नंतर वशिष्ठ ऋषीला सर्व आईंना वगैरे घेण्याकरता गेले. त्या सर्व आईंना देखील आणलं आणि ज्यावेळेला महाराज आईंना त्या पांढऱ्या वस्त्रामध्ये पाहिलं भगवंतानी आणि सीतामातेने एकदम दोघंही धावले आणि आईच्या चरण कमलावर कोटी कोटी प्रणाम केले. आज आईच्या त्या महाराज मस्तकावर बिंदी नाही आहे हे पाहिलं आणि त्यावेळेला श्रीरामचंद्र प्रभू आणि सीता माता शोकाकुल झाल्या. त्याच वेळेला जनक राजा नयनादेवी इथे आलेले आहेत आणि सर्व सभा मात्र आता इथे भरलेली आहे. रात्र झाली आणि महाराज सीता मातेला जनक राजाने सांगितलं की हे सीता, तू मात्र माझ्या कुलाला पावन केलेला आहे, खुर्च्या नाही यांच्याकरता. चला सभा रात्र निघून गेली, पहाट झाली आणि आता सभा भरली. आता या सभेमध्ये वशिष्ठ ऋषी उठले
आणि उठून उभे झाले आणि बोलायला लागले. श्रीरामचंद्र प्रभू शी संवाद करायला लागले की म्हणे, प्रभू भरताला पुष्कळ आग्रह करण्यात आला अयोध्येचं सिंहासन सांभाळण्याकरता राजगादीवर बसावं, परंतु भरताने मात्र त्या राजगादीचा स्वीकार केला नाही. आणि म्हणून आता हा निर्णय जो आहे हा तुम्हाला करायचा आहे. भगवंताला काळजी पडली की मी माझ्या पित्याचं वचन पाहू की भरताचं प्रेम पाहू. आणि अशा वेळेला जनक राजा उठले. जनक राजा खडे हो गए और आणि जनक राजा आता म्हणायला लागले की म्हणे, हे भरता तू अतिशय प्रेमी आहे. भगवंतावर श्रीराम जीवर भरपूर प्रेम तुझं आहे, तुमचं आहे, परंतु त्या भक्तीमध्ये प्रेमामध्ये तुम्हाला आता त्याग देखील करावा लागेल. तुमच्या भक्तीची तर चर्चा जोपर्यंत चंद्र सूर्य तारांगण राहील तोपर्यंत राहील, परंतु तुमच्या आराध्य जे म्हणेल ते मात्र तुम्हाला करावं लागेल. भरत म्हणायला लागले की याचा निर्णय मात्र मी करू शकणार नाही. माझे स्वामी जे करतील ते मात्र मी मान्य करेल. आणि आता मात्र श्रीरामचंद्र प्रभू म्हणायला लागले की भरत जे म्हणेल ते मात्र मी करेल. परंतु शेवटी आता भरताची सांत्वना करीत श्रीरामचंद्र प्रभूंनी सांगितलं की म्हणे, हे भरता मी पित्याचं वचन पालन करण्याकरता आलो. तुला देखील आपल्या पित्याचं वचन पालन करावं लागेल आणि याकरता तुला राजगादी स्वीकारावी लागेल. भरताने सांगितलं की म्हणे, प्रभू मी राजगादी स्वीकारणार नाही, त्याच्याकरता काहीतरी मला द्या. त्या राजगादीवर तुम्ही त्या रूपाने मात्र काय विराजमान व्हाल. मी तर तुमचा सेवक